हॅलो फ्रेंड्स, या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनंट चॅप्टरला सुरुवात केली आणि 2x2 डिटर्मिनंट तसंच 3x3 डिटर्मिनंट किंवा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 अँड डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 याच्या व्हॅल्यू कशा फाइंड करायच्या हे बघितलं. तर आज आपण या पुढचा टॉपिक म्हणजे ह्या चॅप्टरमधील सेकंड पॉईंट, सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल, म्हणजे आज आपल्याला क्रॅमर्स रूल शिकायचा आहे. तर लिनियर इक्वेशन्सचं किंवा लिनियर इक्वेशनची जर सिस्टीम असेल तर त्या लिनियर इक्वेशनच्या सिस्टीमचं सोल्युशन कशा पद्धतीनं फाइंड करायचं डिटर्मिनंटचा वापर करून हे आज आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आपण लिनियर इक्वेशन्स कुणाला म्हणायचं आहे तर ज्या इक्वेशनमध्ये जो व्हेरिएबल्स आहे त्याची पॉवर 1 असते किंवा एखाद्या इक्वेशनची डिग्री जर 1 असेल त्याला म्हणायचं आहे लिनियर इक्वेशन. सो या अगोदर तुम्ही 9th किंवा 10thमध्ये क्रॅमर्स रूल शिकलेला आहात. त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी दोन व्हेरिएबलचे इक्वेशन असायचे, दोन इक्वेशन असायचे. तुम्ही तिथं 2x2 डिटर्मिनंटचा यूज करून क्रॅमर्स रूल शिकलेला आहात. आज आपल्याला 3x3 डिटर्मिनंटचा यूज करून लिनियर इक्वेशनच्या सोल्युशन कसं फाइंड करायचं हे शिकायचं आहे. तिथं तुमच्याकडं सपोज दोन इक्वेशन असायची. सपोज पहिलं इक्वेशन घेतो आहे मी, a1x प्लस b1y इज इक्वल टू d1 आणि सेकंड इक्वेशन असेल सपोज a2x प्लस b2y दॅट इज इक्वल टू d2. जर तुमच्याकडं दोन इक्वेशन असतील, ठीक आहे. आता ही इथं व्हेरिएबल्स एक्स आणि वाय दिसत आहेत. दोन्ही इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय त्यांच्या पॉवर 1 दिसत आहेत, म्हणजे दोन्ही इक्वेशनची डिग्री 1 दिसते. म्हणजे थोडक्यात हे इक्वेशन आहे ते लिनियर इक्वेशन आहे बघा. ठीक आहे. तर या ठिकाणी क्रॅमर्स रूलचे फॉर्म्युले काय होते, आपल्याला ॲक्च्युली लिनियर इक्वेशनच्या सिस्टीमचं सोल्युशन फाइंड करायचं म्हणजे तिथं आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या असतात. ठीक आहे. सो तिथं फॉर्म्युले क्रॅमर्स रूलचे तुमचे फॉर्म्युले होते एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी आणि वायचा फॉर्म्युला होता y इज इक्वल टू dy अपॉन डी. ठीक आहे. आता हे dx dy हे काय असणार आहेत तर हे डिटर्मिनंट असणार आहेत. ते तुम्ही कसे लिहायचे तर अगोदर सर्वात अगोदर डिटर्मिनंट डी लिहायचे. सो डी इज इक्वल टू काय असायचं तिथं तर डी एक 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट असायचा की ज्याच्यामध्ये आता 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट म्हणजे याच्यामध्ये 2 रो असतील आणि 2 कॉलम असतील. त्याच्या पहिल्या रोमध्ये कोण असायचं तर जे आपल्याला पहिलं इक्वेशन दिलं आहे त्या इक्वेशनमधील एक्स आणि वायचे कोइफिशियंट असायचे. ठीक आहे. आता पहिल्या इक्वेशनमध्ये जर बघितलं तर एक्सचा कोइफिशियंट काय दिसतोय a1, तो इथं पहिल्या पोझिशनला असायचा. तसंच जर मी वायचा कोइफिशियंट बघितलं तर काय असणार आहे b1, तो कुठं असायचा फर्स्ट रोमध्ये सेकंड पोझिशनला. त्याच्यानंतर सेकंड रोमध्ये कोण असायचं जे आपल्याला सेकंड इक्वेशन दिलं आहे त्यामधील एक्सचा कोइफिशियंट आणि वायचा कोइफिशियंट असायचा. हा असायचा डिटर्मिनंट डी. आता 2x2 डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येते. कशी करतो फाइंड तर अगोदर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो आणि मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. सेम वेनं त्यानंतर डिटर्मिनंट जो असणार आहे dx तो कसा फाइंड करायचो आपण तर फक्त काय करायचो डिटर्मिनंट dx तो आपण ह्या डिटर्मिनंट डीवरूनच लिहायचो. फक्त काय व्हायचं आता dx असल्यामुळं एक्सचे कोइफिशियंट आपले कुठं असतात डीमध्ये पहिल्या रोमध्ये. ठीक आहे. मग आपण इथं काय करायचो पहिल्या रोला रिप्लेस करायचो कशाने जे कॉन्स्टंट d1 d2 असतील त्या कॉन्स्टंट्सने आपण रिप्लेस करायचो पहिल्या कॉलमला. ठीक आहे. कारण इथं dxला पहिल्याच कॉलमने काय रिप्लेस करायचो तर तिथं त्या एक्सचे कोइफिशियंट कुठं असायचे डीमध्ये पहिल्या कॉलममध्ये, म्हणून पहिला कॉलम रिप्लेस करायचो आपण d1 d2नं आणि दुसरा कॉलम जो डीचा आहे b1 b2 तो तसाच राहायचा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर राहिलेला जो dy होता त्याची पण व्हॅल्यू आपण कशावरून फाइंड करायचो हा जो डिटर्मिनंट डी लिहिला आहे त्याच्यावरूनच. फक्त काय करायचं आता dxसाठी आपण पहिल्या कॉलमला रिप्लेस केलं होतं. ठीक आहे. आता दुसऱ्या कॉलमला रिप्लेस करायचं आहे म्हणजे पहिला कॉलम आहे तसाच राहणार आहे जो डीचा होता तो म्हणजे a1 a2. दुसरा कॉलम b1 b2 त्याच्याऐवजी कोण येईल जे कॉन्स्टंट्स. ठीक आहे. d1 d2 हे फॉर्म्युलेची तुम्ही यूज करायचे आणि अगोदर डीची व्हॅल्यू फाइंड करायची, नंतर dxची व्हॅल्यू फाइंड करायची आणि नंतर dy व्हॅल्यू फाइंड करून हे जे दोन फॉर्म्युले होते क्रॅमर्स रूलचे त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू टाकायच्यात. तिथे तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू भेटायच्या. म्हणजे थोडक्यात ह्या
लिनियर इक्वेशनच्या सिस्टीमचं सोल्युशन भेटायचं. सेम वेनं आपल्याला आता जर 3 इक्वेशन असतील आणि 3 व्हेरिएबल असतील तर, ठीक आहे. सपोज मी एक सिस्टीम कन्सिडर करतोय, ठीक आहे. कन्सिडर द सायमल्टेनियस इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल्स. मगाशी 2 व्हेरिएबल होते, आता आपल्याला यावेळेस काय बघायचं आहे, 3 व्हेरिएबल जर असतील, ठीक आहे. आता 3 व्हेरिएबल्स म्हणजे 3 इक्वेशन असणार आहेत. सो फर्स्ट इक्वेशन घेतोय मी, a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1. देन सेकंड इक्वेशन a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2. आणि जर माझ्याकडे थर्ड इक्वेशन असेल a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू d3. ठीक आहे. परत एकदा जर व्यवस्थित बघितलं, तीनही इक्वेशनमध्ये आता 3 व्हेरिएबल आलेत, x, y आणि z. तीनही व्हेरिएबलची प्रत्येक इक्वेशनमध्ये पॉवर जर बघितली तर काहीच नाही दिसत आहे, म्हणजे पॉवर 1 असणार आहे. म्हणजे हे प्रत्येक इक्वेशन काय आहे, लिनियर. म्हणजे थोडक्यात ही एक काय आहे, लिनियर इक्वेशनची सिस्टीम आहे. आणि आपल्याला इथं काय करायचं आहे, एक्स, वाय आणि झेडच्या व्हॅल्यू फाइंड करायच्यात. कशाचा यूज करून, डिटर्मिनंटचा. मग ती प्रोसेस आहे, तिला म्हणायचं आहे क्रॅमर्स रूल. आणि इथं क्रॅमर्स रूलचे फॉर्म्युले बघा, जसे मागाशी होते तसेच. आता इथं 3 व्हेरिएबल्स आहे, सो एक्सचा फॉर्म्युला असणार आहे क्रॅमर्स रूलचा. ठीक आहे. वाटल्यास मी तो म्हणतोय, देन बाय क्रॅमर्स रूल काय सांगतोय, तर एक्स इज इक्वल टू काय असणार आहे, डी एक्स अपॉन डी असणार आहे. त्याच्यानंतर वाय इज इक्वल टू काय असणार आहे, डी वाय अपॉन डी असणार आहे. आणि झेड इज इक्वल टू काय असणार आहे, डी झेड अपॉन डी असणार आहे. ठीक आहे. व्हेअर आता काय, डीची व्हॅल्यू काय असणार आहे, तर डी एक 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट असणार आहे, ज्याच्या फर्स्ट रोमध्ये कोण असेल, जे आपल्याला फर्स्ट इक्वेशन दिलं आहे त्यामधील एक्स, वाय आणि झेडचे कोइफिशियंट. सो काय येईल फर्स्ट रोमध्ये, a1, b1, c1. म्हणून इथं डीच्या फर्स्ट रोमध्ये येणार आहे a1, b1 अँड c1. तसंच सेकंड रोमध्ये कोण येईल, तर जे सेकंड इक्वेशन दिलं आहे त्यामधील एक्स, वाय आणि झेडचे कोइफिशियंट्स काय दिसत आहेत, ते a2, b2 आणि c2. तसंच थर्ड रोमध्ये कोण येईल, तर जे तिसरं इक्वेशन आहे त्यामधील एक्स, वाय आणि झेडचे कोइफिशियंट, दॅट इज a3, b3 आणि c3. ठीक आहे. हे झालं डिटर्मिनंट डी. ह्याच्यानंतर आपल्याला काय लिहायचं असतं, डी एक्स आपण कशावरून लिहितो, तो पण आपण ह्या डीवरूनच लिहितो. कसा लिहितो, आता डी एक्स असल्यामुळं काय करायचं आहे, जो डीचा पहिला कॉलम आहे त्याला रिप्लेस करायचं आहे. कुणी रिप्लेस करायचे, तर जे कॉन्स्टंट्स आहेत बघा, आपल्याला दिलेल्या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट काय दिसत आहेत, d1, d2, d3 दिसत आहेत. सो फक्त आपण काय करणार, पहिला जो कॉलम आहे a1, a2, a3 वाला, त्याच्याऐवजी कोण टाकणार, d1, d2, d3 टाकणार. कशासाठी, डी एक्सची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. बाकीचे 2 कॉलम जे आहेत ते ॲज इट इज b1, b2, b3 ॲज वेल ॲज c1, c2, c3. आणि प्रत्येक 3/3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करायची हे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ डी वाय कशी फाइंड करायची, तर ती पण व्हॅल्यू ह्या डीवरून लिहायची असते, किंवा तो डिटर्मिनंट ह्या डिटर्मिनंटवरून लिहायचा असतो, की ज्याच्यामध्ये आता डी वाय असल्यामुळं जी सेकंड रो आहे, जो सेकंड कॉलम आहे तो रिप्लेस होणार आहे कुणी, जे कॉन्स्टंट d1, d2, d3 आहे त्यांनी. बाकीचे 2 कॉलम ॲज इट इज राहणार आहे, कशामधले, डीमधले. सो पहिला कॉलम a1, a2, a3 तो तसाच राहिला. ठीक आहे. आता दुसऱ्या कॉलमला आपल्याला रिप्लेस करायचं होतं d1, d2, d3 ठीक आहे. आणि त्याच्यानंतर थर्ड कॉलम c1, c2, c3 जो ॲज इट इज. आणि लास्टला काय करायचं आहे, डी झेडसाठी पण काय करणार, तो पण आपण डिटर्मिनंट लिहिणार. तो कशावरून लिहिणार, डीवरूनच लिहिणार. फक्त ज्याच्यामध्ये आता काय होईल, तिसरा कॉलम चेंज होईल. कशानं, तो रिप्लेस होईल d1, d2, d3 या कॉलमनं. सो पहिला कॉलम ॲज इट इज, तसंच दुसरा पण कॉलम ॲज इट इज, कुणाचा, डीचा. ठीक आहे. b1, b2, b3. आता तिसरा कॉलम जो आहे c1, c2, c3, त्याच्याऐवजी कोण येतील, कॉन्स्टंट्स d1, d2, d3. ठीक आहे. या पद्धतीनं मग ह्या सर्व प्रत्येक ह्या 4ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करून घ्यायची असते. आणि त्यानंतर हे जे क्रॅमर्स रूलचे फॉर्म्युले आहेत 3, ते यूज करून एक्स, वाय आणि झेडच्या व्हॅल्यू
फाईंड करायच्या असतात. ठीक आहे. तर यानंतर मग आता इथं जो डिटर्मिनंट डी असतो तो डिटर्मिनंट कशाचा असतो हे सर्व आपल्याला माहिती आहे. डिटर्मिनंट डी कशाचा असतो, डिटर्मिनंट हा असतो डी हा असतो कोइफिशियंटचा डिटर्मिनंट असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर डी एक्स कशावरून भेटतो, तर डी एक्स पण आपल्याला डी वरूनच भेटतो की ज्याच्यामध्ये फक्त जे एक्सचे कोइफिशियंट असतात डीमधले, म्हणजे फर्स्ट कॉलम असतो तो रिप्लेस केलेला असतो कशानं, D1 D2 D3नं, म्हणजे कॉन्स्टंटनं. ठीक आहे. सेम वेनं डी वाय आणि डी झेड आपण फाईंड करतो. नाऊ एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्व द फॉलोविंग इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल. या पद्धतीचा एक क्वेश्चन असतो आणि आपल्याला 3 इक्वेशन दिलेले असतात. ठीक आहे. या टाईपचा क्वेश्चन 4 मार्कांसाठी आपल्याला फायनल एक्झामला विचारलेला असतो. तर बघा आता काय करायचं आहे, ही जी एक सिस्टीम दिली म्हणजे थोडक्यात जे लिनियर इक्वेशन दिले 3 त्याचं आपल्याला सोल्युशन फाईंड करायचं आहे. ठीक आहे. सो आपण अगोदर ते इक्वेशन्स व्यवस्थित लिहून घेऊ. ठीक आहे. जर व्यवस्थित म्हणजे अगोदर व्यवस्थित एकाखाली एक लिहून घ्यायचे. ठीक आहे. एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 3 हे आपल्याला फर्स्ट इक्वेशन दिलं आहे. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन काय दिलं आहे, एक्स मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू 1 दिलं आहे. आणि तिसरं इक्वेशन काय दिलं आहे, तर एक्स प्लस वाय मायनस 2 झेड इज इक्वल टू 0 दिले. आता इक्वेशन्स रिराईट करताना एक व्यवस्थित काळजी घ्यायची की प्रत्येक इक्वेशनमध्ये एक्सच्या टर्म खाली एक्सच्या टर्म दिसल्या पाहिजेत, तसंच वायचा आणि झेडच्या पण टर्म व्यवस्थित दिसल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला डी लिहायला सोपं जाते बघा. कारण डिटर्मिनंट जो डी लिहिणार आहे आपण आता. ठीक आहे. सो डिटर्मिनंट डी इज इक्वल टू काय करत असतो आपण की याच्या फर्स्ट रोमध्ये कोण असतं, जे फर्स्ट इक्वेशन दिले त्यामधील एक्स वाय आणि झेडचे कोइफिशियंट. आता जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्याला फर्स्ट इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट 1, तसंच वायचा पण 1 आणि झेडचा पण कोइफिशियंट 1 दिसतोय. सो इथं फर्स्ट रोमध्ये कोण येईल, 1 1 1. त्याच्यानंतर सेकंड रो जर बघितली, सेकंड रोमध्ये एक्सचा कोइफिशियंट 1 दिसतोय, सेकंड इक्वेशनमध्ये. तसंच वायचा कोइफिशियंट आता इथं बघा साईनचा उचलायचा आहे तो कोइफिशियंट. सो इथं काय दिसतोय, -1 दिसतोय. आणि इथं झेडचा कोइफिशियंट +1 दिसतोय. तसंच थर्ड इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट 1, वायचा कोइफिशियंट 1 अँड ऑल्सो कोइफिशियंट ऑफ झेड इज -2 हेअर. ओके, -2. देन आता आपल्याला डीची व्हॅल्यू फाईंड करायची. आपण कोणत्याही डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाईंड करतो, 3/3 ऑर्डरची. तर फर्स्ट एलिमेंट घेतो. फर्स्ट एलिमेंट कोणता दिसतोय, 1. त्या 1ला कोणी मल्टिप्लाय होत असतं, तर तो जो 1 ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनच्या करस्पॉन्डिंग रो करस्पॉन्डिंग कॉलम डिलीट करून जो 2/2 डिटर्मिनंट राहतोय त्यानं ह्या 1ला मल्टिप्लाय होतोय. बघा मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट कोण राहतंय, तर -1 1 1 -2. मधल्या एलिमेंटला ऑलवेज आपण मायनस साईन देतो. मधला एलिमेंट कोणता दिसतोय, 1. आता परत त्या 1ला कोणी मल्टिप्लाय होईल, तर त्याच्या करस्पॉन्डिंग रो करस्पॉन्डिंग कॉलम डिलीट, म्हणजेच फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट. कोण राहतंय, तर 1 1 1 -2. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा एलिमेंट काय दिसतोय, 1च दिसतोय परत. ठीक आहे. सो +1 आणि त्या 1ला कोणी मल्टिप्लाय होईल, तर त्या 1च्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम डिलीट, राहिलेला 2/2 डिटर्मिनंट. सो 1 -1 1 1. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू आपल्याला 2/2ची व्हॅल्यू फाईंड करता येते. सो हा फर्स्टवाला 1 ॲज इट इज. आतमध्ये याची व्हॅल्यू काय येईल, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो -1 × -2 दॅट इज मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस 1 × 2 2 मायनस काय, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 × 1 1. नंतर हा -1 ॲज इट इज. आतमध्ये काय येईल परत, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 × -2 -2 मायनस अगेन 1 × 1 1. ठीक आहे. नंतर +1 आणि ह्याची व्हॅल्यू काय येईल, 1 × 1 1 मायनस काय असतं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 × -1 काय येईल, -1. सो हा -1 आणि हा अगोदरचा मायनस, सो मायनस प्लस 1 होईल. ह्याची व्हॅल्यू काय येईल, मग अगोदर ब्रॅकेट सॉल्व करा. 1 ब्रॅकेटमध्ये काय येईल, 2 -1 2 -1ची व्हॅल्यू 1. देन हा -1 ॲज इट इज इंटू -2 -1 दॅट इज -3. ओके, +1 इंटू 1 + 1 दॅट इज 2. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू 1 × 1 1 मायनस -3 × -1 दॅट इज -+ 3. देन
plus 1 into 2, 2. So plus 2. 1 plus 3, 4. 4 plus 2, that is 6. So value of D is 6. Now to find dx, आता dx ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण काय करणार, आपण इथं डी मध्येच फक्त जो पहिला कॉलम आहे त्याच्याऐवजी कॉन्स्टंट टर्म टाकणार. आता कॉन्स्टंट टर्म वरती दिसत आहेत 3 1 0. सो पहिल्या कॉलममध्ये कोण येईल 3 1 अँड 0. नंतर दुसरे दोन कॉलम आहे तसेच राहतील डीचे. ओके, सो 1 -1 1 आणि लास्ट कॉलम 1 1 -2. ठीक आहे. आता ह्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. फर्स्ट एलिमेंट 3, 3ला कोणी मल्टिप्लाय होईल तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट. कोण राहत आहे -1 1 1 -2. मधल्या एलिमेंटला आपण मायनस साईन देतो. मधलं एलिमेंट 1, 1ला कोणी मल्टिप्लाय होईल तर फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट. कोण राहत आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट. सो 1 1 0 -2. देन शेवटचा एलिमेंट +1, त्याला कोणी मल्टिप्लाय होईल तर फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट. कोण राहत आहे 1 -1 0 1. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू 3 ॲज इट इज. आता ह्याची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. ह्याची व्हॅल्यू काय येईल तर -1 × -2 2 -1 × 1 1. ओके, -1 × 1 × -2 दॅट इज -2 अँड -0 × 1 0. देन +1 1 × 1 1 -0 × -1 0. सो याची व्हॅल्यू काय येईल 3 × 2 -1 दॅट इज 1 -1 × -2 -0 दॅट इज -2 अँड +1 × 1 -0 1. ठीक आहे, 3 × 1 3 +2 आणि +1. सो ह्याची व्हॅल्यू काय आली पाहिजे परत +1. सो 3 + 2 5 5 + 1 6. सो व्हॅल्यू ऑफ dx इज ऑल्सो 6. सो ह्याच्यावरून जर आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर क्रॅमर्स रूलचा एक्सचा फॉर्म्युला काय आपल्याकडं dx/d. सो dxची व्हॅल्यू 6 आली अपॉन डीची पण व्हॅल्यू आपली वरती 6 आली. सो याची व्हॅल्यू काय येईल 1. ही कुणाची व्हॅल्यू आली एक्सची. सो x इज इक्वल टू 1. नाऊ आता dy साठी आपण काय करणार, परत एकदा dy कडून लिहायचं आहे, डी वरूनच लिहायचं आहे. आता फक्त सेकंड कॉलम त्याच्याऐवजी कोण येईल कॉन्स्टंट्स. आता पहिला कॉलम काय होता 1 1 1. ठीक आहे, सेकंड कॉलमच्या ऐवजी कोण येईल आता 3 1 0 आणि शेवटचा कॉलम कोणता होता 1 1 -2. ह्याची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला आता. सो दॅट इज इक्वल टू फर्स्ट एलिमेंट 1 × फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट. कोण राहत आहे डिटर्मिनंट 1 1 0 -2. ओके, मधल्या एलिमेंटला मायनस साईन. मधला एलिमेंट 3, 3ला कोण मल्टिप्लाय होईल तर फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट. दॅट इज 1 1 1 -2. त्याच्यानंतर थर्ड एलिमेंट +1. नंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट. कोण राहील 1 1 1 0. ओके, दॅट इज इक्वल टू 1. आता ह्या 2/2 डिटर्मिनंटची व्हॅल्यू, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन -2 मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0. मधला एलिमेंट -3 1 × -2 दॅट इज -2 मायनस 1 × 1 1 प्लस 1 × 1 × 0 0 मायनस 1 × 1 1. ओके, दॅट इज इक्वल टू 1 × -2 -0 -2 -3 × -2 -1 that is -3. Then +1 × 0 -1 -1 that is equal to 1 × -2 -2 minus plus 3 3 is 9 and -1. ठीक है, that is equal to -2 + 9, that is -2 + 9 is 7 and 7 - 1 is 6. So again value of dy is 6. So
ह्याच्यावरून जर आपण क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला यूज केला तर y इज इक्वल टू dy अपॉन d. सो दॅट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ dy इज 6 अपॉन व्हॅल्यू ऑफ d इज ऑल्सो 6. सो दॅट इज 1. मीन्स y ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 1. ठीक आहे. नाव फॉर dz साठी पण काय करायचं आहे, जो डिटर्मिनंट डी होता ह्याच्यामध्ये थर्ड कॉलमला रिप्लेस करायचे कॉन्स्टंटच्या एलिमेंट्सनं 3 1 0 न, आणि बाकीचे 2 कॉलम ॲज इट इज. सो फर्स्ट कॉलम काय होता 1 1 1, सेकंड कॉलम 1 -1 1, थर्ड कॉलम रिप्लेस होईल 3 1 0 न. ह्याची व्हॅल्यू काय येईल मग, फर्स्ट एलिमेंट 1, याला कोणी मल्टिप्लाय होईल, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट, सो -1 1 1 0, मधला एलिमेंट मायनस, त्याला मायनस साईन द्यायचं आहे, मधला एलिमेंट 1, सो फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट, मीन्स कोण राहते 1 1 1 0. ओके. नंतर लास्टचा एलिमेंट +3, 3ला कोणी मल्टिप्लाय होईल, फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट, सो 1 -1 1 1. ओके. दॅट इज इक्वल टू 1 इंटू -1 इंटू 0 0, मायनस 1 इंटू 1 1. ठीक आहे. मधला एलिमेंट -1, त्याला मल्टिप्लाय कोण होईल 1 इंटू 0 0, मायनस 1 इंटू 1 1. ओके. +3 इंटू अगेन 1 इंटू 1 1, मायनस 1 इंटू -1 -1, सो मायनस मायनस +1. That is equal to 1 into 0 minus 1 is -1, then -1 into again 0 minus 1 is -1, and last +3 into 1 plus 1 is 2. So 1 into -1 is -1, -1 into -1, so minus minus so multiplication +1, and plus 3 to the 6, -1 plus 1 0, and 0 plus 6 again 6. So value of dz is also 6. याच्यावरून परत क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला, z is equal to dz upon d. So that is equal to value of dz is 6 upon value of d is also 6. So again value of z is 1. Okay. So this is final solution, that is x is equal to 1, y is also equal to 1, and z is also equal to 1. So this is required solution of given linear system of equations.